गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. सुंदर असा कार्यक्रम चालला आहे, सगळ्यांना आवडतोय. पुन्हा एकदा ऐकायचं परमेश माळीला. एनर्जी कुठे आहे? त्याच्या गाण्यांमध्ये बघितलं ना, एक जोश असतो, एक वेगळीच एनर्जी असते. त्या एनर्जी मध्ये मला आवाज पाहिजे. ऐकायचंय परमेश माळीला. तुमच्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय परमेश माळी. खास करून हा गाणा महिलांनी जरा कान देऊन ऐकायचा आहे. ज्या महिलेला खरंच मुलगी असेल, खरंच खूप भावनिक गाणं आहे, नक्कीच आवर्जून ऐकायचं आहे. आपल्या पोटची पोर जेव्हा सासरी जाणार असते तेव्हा आई वडिलांच्या काही वेदना असतात, त्या या गाण्यातून तुम्हाला म्हणतो. आईच्या मनी दाटल्या आठवणी अश्रू तसे लोचने जा दिल्या घरी तू मुली जा सुका ने रहा शुभ मंगल सावधान. जेव्हा ह्या अक्षरा आपण ऐकतो ना, तेव्हा आपल्या घरातला एक व्यक्ती कमी होतो, आणि ही व्यक्ती कमी होतो म्हणजे आपल्या घरातला एक खेळणं आणि एक आपली आवडती वस्तू. बरोबर ना? हे रत्नासारखी जाताना केली, रत्नासारखी जाताना केली. आणि खरंच आपण मुलीला लहानाची मोठी करतो, पण बोलतात ना, मुलगी आपली परक्याची धान असतं. आम्ही लावलेली माया आज माया लागेली, लावलेली माया आज माया लागेली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. हे रत्नासारखी गाताना गेली, रत्नासारखी गाताना गेली. आम्ही लावलेली माया आज माया लागेली, लावलेली माया आज माया लागेली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. हे चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. आईचं नातं आणि एक लेकीचं नातं खूप प्रेमळ असतं, आणि आईचं ना मुलीचं सुद्धा 5 मिनिटाच्या आत भांडण होतो. होतो ना, बरोबर ना? पण जेव्हा किंवा तीच मुलगी जेव्हा आपली सासरी जाणार असते तेव्हा आई काय म्हणते बघा. मजाकचा विषय नको पकडूस, रडशील खूप तू पण. ती माझी आई रडते पदाराला धरून, ती माझी आई रडते, माझी आई, ती माझी आई रडते पदाराला धरून. आणि तीच आई काय म्हणते बघा, लेक सासरी जाणार असते तेव्हा. माझी हरण चालली आता कलप सोडून, हरण चालली आता कलप सोडून. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. हे चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली, चिमणी माझी उडून गेली. आणि सर्वात दुःख असतो म्हणजे तो म्हणजे बाप असतो.
बापाला एवढं दुःख असतं पण बाप कधी दुःख आपलं दाखवत नसतो, बरोबर ना? दाखवतो का? नाही दाखवत. पण जेव्हा ती लेक सासरी जाणार असते तेव्हा ते बाप काय म्हणतो बघा. तो माझा बाप रडतो मंडप धरून, तो माझा बाप रडतो, माझा बाप, तो माझा बाप रडतो मंडप धरून. आणि मुलगी म्हणजे बापाचा काळजाचा तुकडा असतो. माझ्या हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून, हृदयामधलं काळीज मला चाललं सोडून. चिमणी माझी उडून गेली, 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 चिमणी माझी उडून गेली. आणि सगळ्यात जास्त भांडण होणारे म्हणजे ती म्हणजे बहीण ना भाऊ. जी वस्तू बहिणीला लागतं तीच भावाला पण लागतं. आईचं ना मुलीचा 5 मिनिटाला पण बहिणीचं ना भावाला 2 मिनिटाला भांडण होतं. मला पण 2 पोरात 8 दिवस भांडणास होऊनच जाते, बरोबर ना? पण तोच भाऊ जेव्हा आपली बहीण सासरी जाणार असते तेव्हा काय म्हणतो बघा. तो माझा दाद्या रडतो, माझा दाद्या, तो माझा दाद्या रडतो गळ्यात पडून, तो माझा दाद्या रडतो गळ्यात पडून. आणि भाऊ काय म्हणतो बघा. अगं माझी सोन्याची भावली मला चालली सोडून, सोन्याची भावली मला चालली सोडून. चिमणी माझी उडून गेली, 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 चिमणी माझी उडून गेली. एवढा सगळं झाल्याच्या नंतर तीच मुलगी आपल्या आई बापाला भावाला समजवत असतो. अग सांग ना देवी माझ्या भावाला, भावाला सुखी है मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, भावाला सुखी है मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, भावाला सुखी है मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला, भावाला सुखी है मी माझ्या गावाला. हे कुंभ गणवकाला मनी भयालू गवादा धनी, कुंभ गणवकाला भयालू गवादा धनी. तोच आधार है ग जीवाला, जीवाला सुखी है मी माझ्या गावाला. सांग देवी माझ्या भावाला, भावाला सुखी है मी माझ्या गावाला. सांग देवी माझ्या भावाला, भावाला सुखी है मी माझ्या गावाला. सांग देवी माझ्या भावाला, भावाला सुखी है मी माझ्या गावाला. आणि खरंच हा गाणं आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या तर खूप बरं वाटेल. धन्यवाद, थँक्यू सो मच.